त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो, त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो, परिसरातली बोललो। घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं, हे फोटो नंतर व्हायरल झाले। पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवले तेव्हा माझं टाळकं सरकलं। अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात कधी झाली नसेल। आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर त्या गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस, त्याच्यासोबत त्या विंड मिलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे, तो त्या बौद्ध समाजाच्या माणूसाला दादागिरी करायला काही लोक तिथं आले होते। आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचं तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले। आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोष अण्णा देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले। मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो, ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा। आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा। विटेकर साहेब, तुम्ही बोलताना ऐकत होतो मी, सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोललेत। आमचे दसांना अजून 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडला असतं। पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठवण्यासाठी मागतात। विटेकर साहेब, जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे। मी आधीपासून जी मागणी करतोय की 6, 9 आणि 11 हे 3 दिवस, 2 मिनिटं बोलून द्या मला, 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती धसांनाला मी रोज बोलतो, अण्णा ओ अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही ह्यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लई जण येणार त्या सीडीआर वरती, तुम्हाला सांगतो मी। आणि सीडीआर वर आल्यानंतर अण्णा, पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आधी सांगायची, मी भाषण जास्त करणार नाही। मला जेवढं माझ्या काही कानावरती आले, हे ज्या पद्धतीने हे अटक झालेत, हे फिल्मी स्टाईलने अटक झालेत। हे परळी पॅटर्न जे दिसतंय का, हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचं, तुम्हाला सांगतो मी। म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला, सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते, सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली, तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार, हा मास्टर माइंड वाल्मिक कराडे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते। हे पुण्यात होते अण्णा। 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते। त्या बेडवरती बसून टीव्ही वरती सगळा तमाशा हे बघत होते। आणि ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्या दिवशीपासून हे फरार झालेत। माझी अजून एक मागणी अण्णा, तुम्ही बनताय, तुम्ही सरकारमध्ये, की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो, पत्र बी देतो, त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा।